लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा, आनंदाने सजल्या आज दाही दिशा। धनत्रयोदशीच्या या खास दिवशी तुम्हा सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय काय करावं, पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावेत, त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा आणि धनत्रयोदशीची उत्तर पूजा कशी करावी हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत बघायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवारचा दिवस। या दिवशी यंदाची धनत्रयोदशी आलेली आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की धनत्रयोदशीची पूजा फक्त डॉक्टर लोकच करतात किंवा जे लोक वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांनीच करावी, पण असं अजिबात नाहीये। आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी, आपलं घर धनधान्याने कायम भरलेलं राहावं, त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करावं आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं, यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। तर एक एक करून मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगत जाते आणि पूजा कशी करायची हे सुद्धा दाखवते। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते। प्रदोष काळामध्येच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटं अगोदर प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्य मावळल्यानंतर सुद्धा पुढची 45 मिनिटं प्रदोष काळ असतो। त्यामुळे वेळेनुसार सांगायचं झालं तर संध्याकाळी 6 वाजेपासून 7:30 वाजेच्या आत कधीही तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करू शकता। पूजा मांडण्यापूर्वी एक दिवा लावून घ्यावा, दिव्याला गंध अक्षदा वाहाव्या, दिव्याला नमस्कार करावा। त्यानंतर पूजा मांडणीसाठी पाट किंवा चौरंग घ्यावा, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यावा। यानंतर मंगल कलशाची स्थापना करावी। कोणत्याही पूजेचा आत्मा म्हणजे त्या पूजेतला मंगल कलश, त्यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या लागेल। तांब्याचा घ्या किंवा तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल। तर या कलशावर पुढच्या बाजूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। बाकी सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली तरी सुद्धा चालतं। पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा त्याचबरोबर एक फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला एकतर 5 आंब्याची पानं किंवा 5 विड्याची पानं लावून घ्यायची आहे। त्यानंतर पाण्याने भरलेला एक नारळ शेंडी वरती येईल अशा पद्धतीने या कलशामध्ये ठेवायचा आहे आणि कलश ठेवण्यापूर्वी तुम्हाला खाली तांदूळ गोलाकार पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावर हा कलश स्थापन करायचा आहे। तर तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा गणपती जर तुम्ही सुपारीच्या स्वरूपात ठेवणार असाल तर गणपतीच्या उजव्या बाजूने हा कलश येईल अशा पद्धतीने तो पूजेमध्ये तुम्हाला स्थापन करून घ्यायचा आहे। पूजेसाठी संकल्प आपल्याला करायचा आहे, आचमन सुद्धा करायचं आहे। तर संकल्प सोडायचा म्हणून आपल्या उजव्या हातावर 3दा पाणी सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णवे नमः। त्यानंतर परत 2दा हातावर पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं आहे। दोन्ही वेळेस आपल्याला ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम कृष्णाय नमः, ओम गोविंदाय नमः। तर अशा पद्धतीने संकल्प आणि आचमन दोन्ही होतं। आता धनत्रयोदशीला ज्या ज्या देवी देवतांची पूजा होते त्या सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं। मूर्ती असेल तर स्नान घाला, फोटो असेल तर पुसून तुम्ही तो स्थापन केला तरी सुद्धा चालतं आणि मूर्तींना स्नान घालत असताना पहिलं स्नान गणपती बाप्पांना घालायचं हे लक्षात असू द्या। बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की धन्वंतरी म्हणजे कोण होते, नेमके कोणाचा अवतार ते होते। आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते। तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवाचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो, मूर्ती यापैकी काही नसेल, आता फक्त तो डॉक्टर लोकांकडे शक्यतो असतो, आपल्याकडे नसेल तर आपण धन्वंतरी देव म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो पूजेमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर ती सुद्धा पूजेमध्ये ठेवली तरी सुद्धा चालतं। किंवा यापैकी काही नसेल, आता बऱ्याच जणांकडे कुबेर देवतेची सुद्धा मूर्ती नसते, फोटो नसतो, तर तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी, कुबेर, श्री गणेश यांचा एकत्रित फोटो मिळाला तर तो घेऊन या किंवा मग श्री गणेश, श्री कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी या तिघांच्या तुम्ही सुपारीच्या रूपात स्थापना करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही।
सर्व देवी देवतांची स्थापना करून झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यांना कुंकू लावायचं, त्याचबरोबर चंदन सुद्धा तुम्ही लावू शकता असेल तर, किंवा मग फक्त कुंकू लावलं तरी सुद्धा चालतं, फूल वाहायचं, त्यांच्यासमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा, कुबेर देवता त्याचबरोबर श्रीहरी विष्णू किंवा तुम्ही धन्वंतरी देवाची जी काही प्रतिमा किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली असेल तर त्यांना एकतर तुम्ही चंदन किंवा हळद लावू शकता। माता लक्ष्मीला हळदी कुंकू दोन्ही लावायचं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 छोटे छोटे मातीचे कलश घ्यायचे आहे। दिवाळीच्या दिवसांमध्ये चांगले सजवलेले सुद्धा मातीचे कलश मिळतात किंवा अशा पद्धतीचे साधे मिळाले तरी सुद्धा काही हरकत नाही। तर या 3 कलशांमधील पहिल्या कलशामध्ये आपल्याला लाह्या भरायच्या आहे, ज्वारीच्या किंवा तांदळाच्या, ज्या कोणत्या लाह्या तुम्हाला मिळतील, दिवाळीमध्ये मिळतात लाह्या बत्तासे, तर पहिल्या कलशामध्ये लाह्या भरायच्या आहे। दुसऱ्या कलशामध्ये धने भरायचे आहेत, अख्खे धने, धनत्रयोदशी आहे तर अख्ख्या धन्यांना अतिशय महत्त्व आहे, आणि एका कलशामध्ये आपल्याला बत्तासे भरायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे काही सोनं असेल, चांदी असेल किंवा तुमच्याकडे जे काही दागिने असतील तर त्यातले काही दागिने तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। तसं बघायला गेलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी बरेच जण सोन्याचे दागिने किंवा मग तांब्या पितळेच्या वस्तू, चांदीच्या वस्तू खरेदी करतात। तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी केलेली असेल तर ती पूजेमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल, आणि तुमच्याकडे पहिल्यांदाच असेल तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। आणि काही रोख रक्कम म्हणजे तुमच्या ऐपतीनुसार तुमच्याकडे काही पैसे असतील तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला 7 धान्य या पूजेमध्ये ठेवायचे आहेत, तर यामध्ये हरभरा, मूग, जव, सातू, तांदूळ किंवा तुमच्याकडे जे धान्य असतील त्यापैकी 7 धान्य मिळाले तर 7 धान्य तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता। बरेच जण अशाच पद्धतीचे मातीचे कलश घेतात, 7 कलश किंवा 5 कलश, आणि 5 कलशांमध्ये वेगवेगळे धान्य भरतात। तुम्ही तसंही करू शकता। मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे 7 ठिकाणी छोट्या छोट्या धान्याच्या 7 राशी केलेल्या आहेत। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की धन्वंतरी देव जे आहेत ते आरोग्याची देवता आहेत, आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरींची पूजा या दिवशी करत असतो। भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे, पण त्यांना आरोग्याची देवता मानून या दिवशी पूजा करायची असते। तर आपल्या घरामध्ये बरेच सारे औषधी पदार्थ असतात, जसं की हळकुंड, लवंग, वेलची, त्याचबरोबर सुंठ असेल, कडुनिंबाची पानं, तुळशीची पानं, त्याचबरोबर लसूण, ओवा यासारखे अनेक पदार्थ आपण घरगुती उपचारासाठी किंवा दवाखान्यात जायच्या अगोदर आपल्याला बऱ्याच वेळा घरगुती या औषधी पदार्थांनी सुद्धा गुण येतो। काही एकदम छोटं मोठं आपलं दुखणं असेल तर या जडीबुटींना आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं असतं। तर सहज उपलब्ध होतात औषधी पदार्थ, यामध्ये तुम्ही कोरफड घेतली तरी सुद्धा चालेल, त्याचबरोबर गवती चहा, म्हणजे आपण प्रथमोपचार म्हणून आपल्या घरातील ज्या ज्या पदार्थांचा वापर आजारी पडल्यावर करतो तर ते पदार्थ तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायचे आहेत। मंडळी, धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातली 13वी तिथी। या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं। जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडणी आपण केलेली आहे तर या देवी देवतांना ओवाळण्यासाठी म्हणून आपल्याला 13 पिठाचे दिवे तयार करायचे असतात। बरेच जण घरामध्ये 13 पंत्या किंवा 13 दिवे लावतात, आणि बाहेर सुद्धा अपमृत्यूचं भय टळावं किंवा अकाल मृत्यूचं संकट आपल्यावरून टळावं यासाठी 13 दिव्यांचं यमदीपदान करतात। तर मी तुम्हाला इथे हे सांगेल की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा असतात, आणि वेगवेगळे 13 + 13 26 दिवे करण्यापेक्षा यमदीपदान म्हणून आपल्याला पिठाचे दिवे करायलाच लागतात। तर सुरुवातीला पिठाचे 13 दिवे करून ते एखाद्या ताटामध्ये ठेवून तुम्ही या सर्व देवी देवतांना त्या 13 दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे। मंत्र काय म्हणायचा हेही मी तुम्हाला सांगते। त्यानंतर तुम्ही हेच 13 दिवे बाहेर घेऊन जायचे आहे, तुमच्या तुळशीजवळ घेऊन जाऊ शकता, म्हणजे तुळशीच्या आसपास जी मोकळी जागा असते तिथे घेऊन जाऊ शकता, किंवा तुमचं स्लॅबचं घर असेल तर छतावर सुद्धा घेऊन जाऊ शकता। आणि दक्षिण दिशेला या दिव्यांच्या वातीची दिशा येईल किंवा दिव्याच्या वाती दक्षिण दिशेला येतील, अशा पद्धतीने हे दिवे तुम्हाला यमाला आपण हे दीपदान करतोय, जेणेकरून धर्मराज जे आहेत यमदेव त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील, आपल्यावर जे काही संकट येणार आहेत तर ते दूर करतील, आणि आपल्या घरातील कुणाचाही अकाली मृत्यू होऊ नये यासाठी आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं। तर हे 13ही दिवे आपल्याला
दक्षिण दिशेला तोंड करून लावायचे असतात। लहान मुलं आपल्या घरामध्ये असतात ते मी या अर्थाने म्हणाले, तुम्ही समजा पूजा मांडणी केलेली आहेत आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण भरपूर बिझी असतो आणि 13 दिवे जर आपण त्या पूजेजवळ ठेवले तर लहान मुलं हात लावायला जाऊ शकतात आणि काही वेगळी घटना घडू शकते, चटका वगैरे लागू शकतो। तर पूजा होईपर्यंत ते दिवे तिथेच राहू द्या, देवी देवतांना त्या 13 दिव्यांनी ओवाळा आणि नंतर तेच दिवे तुम्ही यमदीपदानासाठी वापरू शकता, म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून लावू शकता। यमदीपदानाचा तसा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच, त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल याची माहिती मिळेल। पूजा करताना आपल्याला अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः श्री धन्वंतरी देवाय नमः हा मंत्र चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी म्हणायचा आहे। ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंचा अगदी साधा सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चालतं। त्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता, नसेल तर दोन्ही हात जोडून म्हणालात तरी सुद्धा चालेल। कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला या दिवशी म्हणता येईल। तर कुबेर मंत्र मी तुम्हाला कोजागिरीच्या व्हिडिओत सुद्धा दिला होता, इथे सुद्धा स्क्रीनवर देते, तो बघून तुम्ही लिहून घ्या आणि तेव्हा म्हणू शकता। आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी, आपलं घर सुख समृद्धीने भरून राहावं यासाठी नेहमीप्रमाणे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व देवी देवतांचे मंत्र सांगितलेले आहेत आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तेव्हा गणपती बाप्पांचं नामस्मरण साहजिक आपल्याकडून होतं। तर अशा पद्धतीने श्री गणेश, माता लक्ष्मी, कुबेर देवता, त्याचबरोबर धन्वंतरी देव किंवा श्रीहरी विष्णूंची सेवा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याकडून झालीच पाहिजे। आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारामध्ये एक 4 वातींचा दिवा लावायचा आहे, एक पंती घ्यायची, त्यामध्ये 4 दिशांना 4 वाती येतील अशा पद्धतीने वाती ठेवायच्या, तेल टाकायचं आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। तर असा चौमुखी वातीचा दिवा लावायला अजिबात विसरू नका। अकाल मृत्यूचं भय टळण्यासाठी आपल्याला 13 दिव्यांचं यमदीपदान करायला लागतं, तर ते सुद्धा करा। आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईला, त्याचबरोबर कुबेर देवतांची पूजा करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांना अतिशय महत्त्व असतं। तर नक्कीच तुम्ही हे साहित्य त्यानुसार जमवाजवळ करून ठेवू शकता। ही जी पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची असते, एकदम सकाळी। तर जेव्हा सूर्योदय होतो त्याच वेळेला आपल्याला ही उत्तर पूजा करायची असते। तर तुमच्याकडून पूजेमध्ये काही चुकलं असेल कळत नकळतपणे तर त्यासाठी क्षमा मागायची। सर्वप्रथम मंगल कलश उचलायचा, तो आपल्या माथ्याशी लावायचा, परत खाली ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही पूजेतलं एक एक साहित्य काढून घेऊ शकता। धान्याचा वापर तुम्ही परत तुमच्या धान्यामध्ये ठेवून देऊन करू शकता, काहीच हरकत नाही। या पूजेमध्ये आपण जे काही धने ठेवलेले असतात तर धने आणि गुळ यांचा प्रसाद या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर त्यातूनच थोडेसे धने आणि गुळ घेऊन सर्वांनी तो प्रसाद खावा असं म्हटलं जातं। तर तुम्ही सुद्धा तो खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी पूजा काढल्यानंतर लाह्या बत्तासे सुद्धा तुम्हाला प्रसाद स्वरूपात खाता येतील। आणि जे काही कलशातलं पाणी असेल तर नेहमीप्रमाणे ते एखाद्या झाडाला ओतायचं, तुळशीला घालायचं नाही। आणि पूजेमध्ये आपण जे काही मसाल्याचे पदार्थ किंवा औषधी पदार्थ ठेवले होते तर त्यांचा वापर सुद्धा तुम्हाला परत करता येईल। मसाल्याचे पदार्थ तुम्ही परत मसाल्याच्या डब्यामध्ये मिक्स करून देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते परत वापरता येतील। आणि सुकलेल्या फुलांबाबत, पानांबाबत मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेली आहे की पाण्यामध्ये विसर्जित करत जाऊ नका, तुम्ही ते मातीमध्ये पुरून देऊ शकता किंवा अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून कुणाचा पाय पडणार नाही। आणि पाण्यामध्ये टाकलं तर प्रदूषण होतं, त्यापेक्षा मातीमध्ये खत झालेलं कधीही चांगलं। तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तूंचा वापर करता येईल किंवा यांचं जे विसर्जन आहे ते करता येईल। आणि जे काही पैसे वगैरे असतील तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता। तुमचं जे काही सोनं नाणं असेल किंवा एखादा चांदीचा शिक्का, जे काही तुमच्या पूजेतलं तुम्ही ठेवलं होतं म्हणजे धनसंपत्तीच्या बाबतीतलं, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ठेवून देऊ शकता। अशा पद्धतीने ही उत्तर पूजा असते। आणि दिवे तुम्ही जर बाहेर लावलेले असतील तर हे जे यमदीपदानाचे दिवे आहेत तर ते कुत्र्यांनी खावे किंवा ते कुत्र्यांनी खाल्ले तर अतिशय चांगलं मानलं जातं। आणि नसेल खाल्लं, कारण छतावर लावले तर कुत्र्यांनी वगैरे खाण्याचा प्रश्न येणार नाही किंवा बरेच जण घरामध्ये सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून हे दिवे लावतील जागा नसल्यामुळे। तर तुम्ही काय करायचं, या दिव्यातल्या वाती काढून घ्यायच्या आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण भरपूर पंत्या दिवे लावतो, तर त्या वाती तुम्हाला परत पंत्यांमध्ये दिव्यांमध्ये लावायला कामात येतील। आणि जे काही पीठ शिल्लक राहील तर ते पिठाचे सगळे दिवे, तर त्यांचा सगळा पिठाचा लगदा तयार करायचा
नंतर तो तुम्ही गाईला दिलात तरीसुद्धा चालतो किंवा मग कचऱ्यामध्ये टाकून दिलात तरीसुद्धा चालतो, कारण यमदीपदानासाठी आपण हे दिवे लावलेले असतात. तर मग कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ टाकून दिलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. तरी पण तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा, जेणेकरून मला त्यांची उत्तरं द्यायला किंवा मग त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवायला सोपं होईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.